नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। देशाच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी। भाजपाचा 13 विधानसभा निवडणुकीत झालाय दारुण पराभव। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा बॅकफूटवर आली असताना आता राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक कमाल करून दाखवली आहे। देशातील 7 राज्यातील पोटनिवडणुका झाल्या, त्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा सगळीकडेच दारुण पराभव होताना दिसत आहे। यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये 3 जागांपैकी 3 जागेवर काँग्रेस जिंकली आहे। पश्चिम बंगालमध्ये 4 जागेंवर तृणमूल काँग्रेस ही जिंकली आहे, त्यामध्ये भाजपा पिछाडीवर आहे। तसेच उत्तराखंडमध्ये भाजपाचा दारुण पराभव झालेला आहे आणि पंजाबमध्ये सुद्धा आपने आपली घोडदौड कायम ठेवली असताना आता या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा 13 पैकी 0 जागेंवर भाजपा आघाडीवर दिसत आहे। त्यामुळे आता भाजपा येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतसुद्धा अशीच कामगिरी म्हणजेच भाजपाची आणि शिंदे गटाची सत्ता जाऊन पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता येणार यात काही शंका नाही। कारण जनता वाढती महागाई, बेरोजगारी यावरून नाराज दिसत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राज्याच्या निवडणुकात काय होईल? कुणाची सत्ता येईल? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।